गणेशाय नमः। नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत थट्टे इडली। चला तर मग सुरू करूयात रेसिपीला। सगळ्यात आधी मी इथे या ग्लासने रेशनचे 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 ग्लास उडद डाळ घेतलेली आहे। अर्धा वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत 3-4 वेळेस। तांदूळ आणि डाळीमधील जी धूळ आहे, घाण आहे, ते स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण। हे बघा, इथे मी 3-4 वेळेस धुवून घेतलेले आहे स्वच्छ असं। आता आपण हे यामध्ये पाणी ॲड करून ते आपण 7-8 तासासाठी भिजत ठेवणार आहोत। आता 7-8 तास झालेले आहेत। आपले तांदूळ आणि डाळ साबुदाणा चांगला भिजलेला आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। हे मिक्सरला चांगलं बारीक वाटून आपल्याला हे एका टोपमध्ये काढून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये थोडे पोहे भिजत ठेवले होते 10 मिनिटांसाठी, अर्धा वाटी, ते पण यामध्ये ॲड करत आहे आणि ते पण वाटून घेतलेले आहेत तांदूळ आणि डाळ सोबत। अशा प्रकारे मी सगळे तांदूळ वाटून घेतलेले आहेत। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हाताने। असं एका डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। असं 2-3 मिनिटं सतत आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, आपल्या हाताची ऊब त्या मिश्रणाला मिळते आणि मिश्रण चांगलं फर्मेंट होतं। आणि हे आपल्याला 7-8 तास किंवा पूर्ण रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं आहे। 7-8 तासानंतर हे मिश्रण आपलं हे बघा असं फुलून आलेलं आहे, चांगलं फर्मेंट झालेलं आहे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये मीठ टाकून घेऊयात आणि प्लेट्सला तेल लावून घेऊन आपण हे बॅटर त्यामध्ये टाकणार आहोत। आणि इडली पात्र मी पहिलंच गरम व्हायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकून इथे मी अशा स्टिक्स घेतलेल्या आहेत, ज्या आपण प्लेटवर ठेवून त्यावरती प्लेट ठेवणार आहोत। किंवा बाजारामध्ये थट्टे इडली पात्र पण मिळतं आपल्याला। हे अशा प्रकारे मी केलेलं आहे। आता हे आपण 10-12 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। आपली इडली चांगली अशी फुलून आलेली आहे। आता आपण हे थंड झाल्यानंतर काढून घेऊयात एका प्लेटमध्ये। आपली इडली चांगली थंड झालेली आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात इडली। अशा प्रकारे मी बाकीच्या इडली पण प्लेट्समध्ये काढून घेते। आणि यासोबत जी रेड चटणी असते कोरडी, त्याचा व्हिडिओ पण लवकरच अपलोड करेन। हे बघा, अशा प्रकारे छान आपली इडली फुललेली आहे आणि तयार आहे खाण्यासाठी। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, एकदम स्पंजी अशी इडली झालेली आहे आपली। चला तर मग या इडली खायला भेटूयात अशाच पुढच्या एका रेसिपीसोबत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।